माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन. वृद्धापकाळानं कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य. मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा वेतन घोटाळ्याचा आरोप. तब्बल 6 कोटी 41 लाख रुपयांच्या अपहाराचा संशय. पोलीस कर्मचारी नसलेल्या व्यक्तींच्या खात्यावर वेतनाची रक्कम वर्ग केल्याचा आरोप. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी चालवणार खटला. देशमुखांवर खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी. अँटेलिया प्रकरणात परमवीर सिंगच मास्टर माइंड. सूड भावनेतून 100 कोटींचा खोटा आरोप केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दावा. गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर टीका. बीडमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांना बोलू न दिल्यानं व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार, असा काँग्रेसचा सवाल. निवडणूक आयोगाची राष्ट्रवादी पक्षाला नोटीस. पक्ष घटनेतील दुरुस्तींवर स्पष्टीकरणाची मागणी. सुधारित पक्ष घटनेबाबतची कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. कपिल सिब्बल आज सुप्रीम कोर्टात करणार युक्तिवाद. E20 पेट्रोल विरोधात केजरीवालांचा मोर्चा. जनतेच्या तक्रारींचं पत्र घेऊन केजरीवाल पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे निघाले. पोलिसांनी केजरीवालांचा मोर्चा अडवला. सरसंघचालक मोहन भागवत जेन झी आणि जेन अल्फाशी साधणार संवाद. 6 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये युवा परिषदेचं आयोजन. देशभरातील 100हून अधिक शहरांमधून 2000 विद्यार्थी होणार सहभागी.